नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 3 इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट यामधील फोर्थ इफेक्ट, चौथा जो इफेक्ट आहे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट और हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट हे पाहणार आहोत। मी डॉक्टर श्रीकांत मोहनदास बोरू, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, लेट कुमारी दुर्गा कन्या बंधू सायन्स कॉलेज गोवा। आणि मित्रांनो, नंतरचा जो इफेक्ट आहे आपला तो आहे आता हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट। तो इफेक्ट आहे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट और उसे असो म्हणायचं हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट। हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट तर बघा, आता यामध्ये आपला पहिला क्वेश्चन असं राहील, म्हणजे ड्यू आपण सुरुवातीला बघितले की या पार्ट मध्ये युनिट नंबर 3 पार्ट ए इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, आणि ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट काही इफेक्ट यामध्ये डेव्हलप होतात। ते 4 इफेक्ट आपण स्टडी करत आहोत। त्यामध्ये आपण पहिला इंडक्टिव्ह इफेक्ट स्टडी केला, दुसरा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक बघितला, आणि आज आपण बघितलाय पहिला आता जो बघितला तो रेझोनन्स इफेक्ट। आता आपण हा एक इफेक्ट बघणार आहोत, हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट और हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट। ठीक आहे, तर आता फर्स्ट आपण हे समजून घेऊ की व्हॉट इज बाबा हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट और हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट। हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट मीन्स काय आपल्याला ते यामध्ये बघायचं आहे। यावर सुद्धा आपल्याला कधी कधी क्वेश्चन असा आलेला दिसतोय की राइट इन नोट ऑन हायपर कॉन्जुगेशन, राइट इन नोट ऑन हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट। अशा पद्धतीने 2-2 मार्काला यामध्ये प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील। तर आपण सुरुवातीला घेऊ याची डेफिनेशन। पहिल्या सुरुवातीला आपण यामध्ये डेफिनेशन स्टडी करणार आहोत। सो डिफाइन हायपर कॉन्जुगेशन, the delocalization or conjugation of sigma bond electrons with pi bond electron is called as hyperconjugation or hyperconjugative effect। म्हणजे बघा किती सिंपल आणि सुटसुटीत यामध्ये आपल्याला डेफिनेशन पाहायला मिळते। डिलोकलायझेशन और कॉन्जुगेशन ऑफ सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉन्स with pi bond electrons is known as it's called as a sigma hyperconjugative effect or hyperconjugation। क्लियर? आता आपण याचा अर्थ समजून घेऊ। हियर हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट इज डिफाइंड ॲज डिलोकलायझेशन ऑफ और कॉन्जुगेशन ऑफ सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉन। म्हणजे या ठिकाणी डिलोकलायझेशन किंवा कॉन्जुगेशन होतं कशामध्ये? सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉन मध्ये। सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉनचं कशासोबत? पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन सोबत। बघा या ठिकाणी दोन्ही बॉन्ड वेगवेगळे आहेत। सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉनचं पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन सोबत काय होतं, यामध्ये कॉन्जुगेशन होतं, इंटरॅक्शन होतं। ठीक आहे, आता आपण या अगोदर जो इफेक्ट घेतला त्याकडे थोडंसं बघू आपण यामध्ये रेझोनन्स इफेक्ट मध्ये असं म्हटले बघा, इंटरॅक्शन बिटवीन 2 कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड्स और पाय बॉन्ड आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। म्हणजे इथे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि पाय बॉन्ड मध्ये किंवा पाय बॉन्ड आणि पाय बॉन्ड मध्ये इंटरॅक्शन झालेलं आपल्याला यामध्ये दिसतं। जसं की एक्झाम्पल्स आपल्याला आहे त्यामध्ये। हे कशाच्या मध्ये? रेझोनन्स इफेक्ट मध्ये। आता आपण जो इफेक्ट घेत आहोत तो आहे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट। या इफेक्ट मध्ये पाय बॉन्ड आहे आणि एक आहे सिग्मा बॉन्ड। त्या सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉनचं इंटरॅक्शन किंवा कॉन्जुगेशन होत आहे, डिलोकलायझेशन होत आहे कोणासोबत? पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन सोबत। हा बेसिक डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे रेझोनन्स इफेक्ट मधला आणि कॉन्जुगेशन इफेक्ट मधला। म्हणजे कॉन्जुगेशन इफेक्ट मध्ये आपल्याला एक सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉन्स आणि पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन यामध्ये आपल्याला काय दिसतंय? इंटरॅक्शन दिसतंय, कॉन्जुगेशन दिसतंय, डिलोकलायझेशन दिसतंय, किंवा आपण त्याला इंटरॅक्शन शब्द वापरू किंवा डिलोकलायझेशन किंवा कॉन्जुगेशन। परंतु इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये, सॉरी रेझोनन्स इफेक्ट मध्ये मात्र 2 पाय बॉन्डचं किंवा एक पाय बॉन्ड आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन यामध्ये इंटरॅक्शन होते। हा दोन्ही मधला महत्वाचा डिफरन्स आहे। ठीक आहे, ओके। हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट or hyperconjugation is defined as a delocalization or conjugation of sigma bond electron pair with pi bond electron pair।
is called as hyperconjugation or hyperconjugate effect. तर आता एक्झाम्पलद्वारे आपण एक्सप्लेन करू. बघा आता हे एक एक्झाम्पल आपण यामध्ये घेतलंय. सी ट्रिपल बॉन्ड, डबल बॉन्ड सी, सिंगल बॉन्ड सी. म्हणजे यामध्ये कार्बन 1 दिला, याला 2 म्हटलं आणि याला 3 नंबर कार्बन आपण लिहिले. इन बिटवीन 1 and 2 डबल बॉन्ड आहे, आपण असं कन्सिडर केलंय. ओके. आता बघा हा डबल बॉन्ड जो आहे हा या ठिकाणी हा पॅरेंट आहे, फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे मग हा जो कार्बन आहे डबल बॉन्डला अटॅच असणारा कार्बन आहे, इकडे जर असेल तर हा सुद्धा, हा जो कार्बन आहे हा कार्बन आहे अल्फा कार्बन. आणि या अल्फा कार्बनवर जी आहे अटॅच असतील हायड्रोजन ॲटम त्याला म्हणायचं अल्फा हायड्रोजन. म्हणजे हा अल्फा हायड्रोजन आहे, इथे असेल तर अल्फा हायड्रोजन, इथलाही अल्फा हायड्रोजन. आपल्या लक्षात येऊ शकतं की सर मग इथेच या साईडला जर कार्बन असेल तर तो सुद्धा अल्फा कार्बन असेल. ओके. या एक्झाम्पलमध्ये आता हा अल्फा कार्बन आहे, त्यामध्ये हा अल्फा हायड्रोजन आहे. आणि बघा या अल्फा कार्बन आणि अल्फा हायड्रोजन मध्ये हा जो बॉन्ड असतो हा आहे सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे? सिग्मा बॉन्ड. कारण सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड इज ऑलवेज सिग्मा बॉन्ड. जो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे असं जर आपण म्हटलं तर तो नेहमी कोणता असतो? सिग्माच बॉन्ड असतो. म्हणजे हा झाला सिग्मा बॉन्ड. म्हणजे या बॉन्डमध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती आहे सिग्मा बॉन्ड पेअर. आणि बघा इन बिटवीन दिस टू कार्बन, कार्बन नंबर 1 and 2 हा जो बॉन्ड दिसतो यामध्ये एक आहे पाय बॉन्ड आणि दुसरा आहे सिग्मा. आता कारण आपल्याला हे माहिती आहे की पाय बॉन्ड ऑलवेज फॉर्म अलॉंग विथ दी सिग्मा. सिंगल बॉन्ड हा पाय बॉन्ड कधीच नसतो. ओके. पाय बॉन्ड ऑलवेज फॉर्म अलॉंग विथ सिग्मा बॉन्ड. म्हणजे डबल बॉन्ड असेल तिथे एक पाय बॉन्ड आहे, मग ट्रिपल बॉन्ड असेल तिथे 2 पाय बॉन्ड असेल. बरोबरीत जो आहे तो सिग्मा बॉन्ड असतो. या ठिकाणी आता हा पाय बॉन्ड, तर यामध्ये काय झालं बघा, ही जी पेअर आहे ही पेअर या ठिकाणची जी पेअर आहे, आता हा सिग्मा बॉन्ड असल्यामुळे सिग्मा पेअर जी आहे ही पेअर या कार्बनवर सिट होते आणि हा जो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ प्रोटॉन रिमूव्ह होते. हे बघा इथे H पॉझिटिव्ह म्हणजे हा प्रोटॉन मध्ये फॉर्म मध्ये रिमूव्ह झाला आणि ही पेअर इथे आली. त्याच वेळेस इथली जी पेअर आहे पाय पेअर, पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन ही या कार्बनवर सिट होऊन जाते. म्हणजे हा कार्बन नंबर 2 झाला डिफिशियंट आणि हा कार्बन नंबर 3 झाला रिच सेंटर. म्हणून यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म झाला दिसतोय आपल्याला. ओके. आणि या कार्बनवर हा 1 नंबरचा कार्बन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे तो रिच सेंटर म्हणजे निगेटिव्ह चार्ज आपल्याला दिसतोय. आणि हा जो इफेक्ट आहे या इफेक्टला म्हणायचं हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट. काय झालं या इफेक्टमध्ये, यामध्ये जी सिग्मा इलेक्ट्रॉन पेअर आहे ही सिग्मा इलेक्ट्रॉन पेअर कन्वर्ट झाली आहे कशामध्ये? पाय पेअर मध्ये, पाय इलेक्ट्रॉन पेअर मध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे या ठिकाणी काय झालं? कॉन्जुगेशन झालं, डिलोकेशन झालंय सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉनचं कशामध्ये? पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन मध्ये. आणि असं जे घडतं त्या इफेक्टला आपण काय नाव दिलंय? हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. ओके. म्हणून डेफिनेशन मध्ये आपण लिहिलं की डिलोकलायझेशन ऑर कॉन्जुगेशन ऑफ सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉन विथ पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज हायपर कॉन्जुगेशन ऑर हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट. क्लिअर. आता आपण बघू कॅरेक्टरिस्टिक ऑफ हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट किंवा इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट. तर पहिले काही गोष्टी यामध्ये हा इफेक्ट सुद्धा कसा आहे? परमनंट इफेक्ट आहे. जसं की आपण इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट बघितले तसा हा परमनंट इफेक्ट आहे. त्याच्यानंतर या इफेक्टमध्ये सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड इलेक्ट्रॉनचं इंटरॅक्शन घडले. त्यानंतर या इफेक्टमध्ये कार्बन आणि हायड्रोजन सिग्मा बॉन्ड, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सिग्मा बॉन्ड अल्फा पोझिशनला असणे महत्वाचं आहे. म्हणजे काय? फॉर दिस इफेक्ट कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड ॲट अल्फा पोझिशन इज नेसेसरी. अल्फा पोझिशन टू दी डबल बॉन्ड इज मस्ट. म्हणजे डबल बॉन्डची जी अल्फा पोझिशन आहे त्या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सिग्मा बॉन्ड असणे गरजेचं आहे. क्लिअर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो हा इफेक्ट जो आहे हा इफेक्ट 1935 नॅथन अँड बेकर यांनी काय केलंय? बेकर यांनी काय केलंय? प्रपोज केलाय. म्हणजे दिस इफेक्ट proposed by the scientist Nathan and Becker in 1935. आणि जे मगाशी म्हटलं आपण हा इफेक्ट जो आहे हा कसा परमनंट इफेक्ट आहे.
It explains the stability of molecules of hyperconjugative structures. Increase the stability with increasing structures. म्हणजे हा इफेक्ट जो आहे हा आपल्याला स्टॅबिलिटी मॉलिक्यूलची एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. जेवढे हायपरकॉन्जुगेटेड स्ट्रक्चर जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त. हे जे आहेत ही यामध्ये आपल्याला याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स किंवा कॅरेक्टरिस्टिक पाहत आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ हायपरकॉन्जुगेशन इफेक्ट. आपण यामध्ये चौथा जो इफेक्ट आहे ड्यू टू द इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट तो म्हणजे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट किंवा हायपर कॉन्जुगेट इफेक्ट तो पाहत आहोत आणि त्याचे ऍप्लिकेशन्स आपल्याला या ठिकाणी आता बघायचे. ऍप्लिकेशन्स मध्ये आपण सुरुवातीला जो अगोदरचा पॉइंट्स आहे त्यानुसार आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ इम्पॉर्टन्स पॉइंट्स मध्ये आम्ही बघितलं इट इज यूज टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ अ मॉलिक्यूल. तर तेच आपल्याला त्याचाच आधार घेऊन या ठिकाणी याचं ऍप्लिकेशन यूज बघायचे. सो पहिलं ऍप्लिकेशन आहे इट इज यूज टू एक्सप्लेन द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन. अल्कीनची रिलेटिव्ह स्टॅबिलिटी जी आहे ती एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला याचा रोल या ठिकाणी महत्वाचा आहे. नंतर आपल्याला बघायला इट इज यूज टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी इट इज यूज टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ free radicals. It is used to explain the relative stability of carbocations. हे आपल्याला यामध्ये याचे काही ऍप्लिकेशन्स या ठिकाणी बघायचे. आणि सगळ्यात ग्रेटर द हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर्स ग्रेटर द स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्युल्स ऑफ आयन्स या आधारे आपल्याला हे सगळं काही एक्सप्लेन करायचे. ठीक आहे. तर यामध्ये वन बाय वन आपण बघणार आहोत. तर फर्स्ट घेऊ आपण आता relative stability of alkene. Alkene is nothing but the double bond containing hydrocarbon. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेला हा हायड्रोकार्बन आहे. ओके. तर फर्स्ट फॉर रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ अल्किन्स. मग याच्यावर एक क्वेश्चन आपण घ्यावं. यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना विच इज द फर्स्ट मेंबर ऑफ अल्किन ते इथिन किंवा इथिलीन ETHYLENE. आणि दुसरं एक्झाम्पल जे आहे ते प्रोपिन PROPE यानी किंवा PROPYN. प्रोपिलिन किंवा इथिलीन किंवा प्रोपिन किंवा इथिन यामध्ये आपण याची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ हायपर कॉन्जुगेशन. म्हणजे प्रश्न बघा मग एक्सप्लेन प्रोपिन इज मोर स्टेबल दॅन इथिन ऑन द बेसिस ऑफ हायपर कॉन्जुगेशन. असा हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळी 4 मार्कासाठी सुद्धा विचारला जातो किंवा विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की प्रोपीन हा मोर स्टेबल आहे कशापेक्षा हा इथिन पेक्षा ऑन द बेसिस ऑफ हायपर कॉन्जुगेशन. हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे जनरल क्वेश्चन जर आपण म्हटलं फक्त की व्हाय प्रोपीन इज मोर स्टेबल दॅन दॅट ऑफ इथिन तर ते आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा या हायपर कॉन्जुगेशन इफेक्टचाच यूज करावा लागेल किंवा याच्याच आधारे आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. म्हणून आपण प्रश्नच त्यामुळे असं घेतला आहे एक्सप्लेन प्रोपीन इज मोर स्टेबल दॅन इथिन ऑन द बेसिस ऑफ हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रोपीन हा मोर स्टेबल आहे इथिन पेक्षा हे एक्सप्लेन करायचं आहे कशाचा आधार घेऊन हायपर कॉन्जुगेशन. चला तर मग आपण आता आन्सर बघू. पहिला मुद्दा आणि सर्वात महत्वाचा द मॉलिक्युल्स ऑर अल्किन्स which gives the maximum structure of hyperconjugation which is the more stable. जे आपण मगाशी बघितलं इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये बघितलं आणि यूज मध्ये बघितलं. Molecule or ions which gives the greater the structures of maximum the structure of hyperconjugation, such molecule more stable. That means as increases the hyperconjugative structure, increase the stability of that molecule. हे आपण ऑलरेडी बघितलं. तोच पहिला मुद्दा आपण यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट्स यामध्ये इथिन और इथिलीन डज नॉट गिव्ह द एनी हायपरकॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर. बघा आता इथिन आणि इथिलीन. आता सर्वात महत्वाचं म्हणजे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे CH2 डबल बॉन्ड CH2 CH2 डबल बॉन्ड CH2 हा या इथिन किंवा या इथिलीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. म्हणजे मला सांगा मग यामध्ये अल्फा हायड्रोजन आणि कार्बन आहे का नाही. मग अल्फा हायड्रोजन आणि कार्बनच नसेल तर त्यामध्ये सिग्मा बॉन्ड असण्याचा प्रश्नच नाही. आणि असं जर असेल तर त्यामध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट पाहायला मिळणार नाही.
म्हणून आपण असं म्हटलं सेकंड पॉइंट, इथिन और इथिलीन डज नॉट गिव्स हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स. तिसरा पॉइंट बघा आता, प्रोपीन मॉलिक्युल्स गिव्स 3 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स. पण प्रोपीन मॉलिक्यूल मात्र 3 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर देतो. का बरं देतो? प्रोपीन मॉलिक्यूलचा फॉर्म्युला कसा आहे? CH2 डबल बॉन्ड CH3. म्हणजे बघा आता या ठिकाणी CH3 म्हटलंय, म्हणजे यामध्ये तो CH3 हा या डबल बॉन्डला अटॅच आहे. म्हणजे तो C जो आहे, कार्बन जो आहे, तो आहे अल्फा कार्बन. ओके, आणि त्यामुळे प्रोपीन हा मोर स्टेबल आहे. प्रोपीन हा मोर स्टेबल आहे कशापेक्षा? इथिनपेक्षा. वाय? Because those molecules gives maximum hyperconjugative structure which is more stable. So propene gives the 3 structure while ethene, म्हणजे ethene किंवा ethylene does not give any structure. Hence propene is more stable. ओके, आता बघू आपण त्याचे स्ट्रक्चर द्वारे एक्सप्लेनेशन. बघा, हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथिन CH2 डबल बॉन्ड CH2. आता यामध्ये हे दोनच कार्बन आहे, तिसरा कार्बन याला अटॅच नाही, म्हणजे अल्फा कार्बन नाही, अल्फा हायड्रोजनही नाही. मग असं जर असेल यामध्ये, तर मला सांगा यामध्ये हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळेल का? नाही. म्हणून काय म्हटलं? नो हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर बिकॉज ऑब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही, त्याच्यामुळे, किंवा अल्फा कार्बन नाही, त्यामुळे हा स्ट्रक्चर हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळत नाही. चला आता आपण इथिनचं बघू, सॉरी प्रोपीनकडे वळू. प्रोपीनचं स्ट्रक्चर बघा, CH2 सिंगल डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. आता हा डबल बॉन्ड आहे, त्याला अटॅच असलेला कार्बन म्हणजे हा अल्फा कार्बन, आणि हा अल्फा हायड्रोजन, हा अल्फा हायड्रोजन, हा अल्फा हायड्रोजन. म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी बघा, आपण हा जो यामध्ये सिग्मा पेअर आहे ही इथे शिफ्ट होऊ शकते, म्हणजे ती कन्वर्ट होईल ही पाय पेअर मध्ये. बघा दिसते आपल्याला पाय पेअर मध्ये. म्हणजे आपल्याला हे एक हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला भेटेल. कोणत्या? या हायड्रोजन मधला जो बॉन्ड आहे, कार्बन हायड्रोजन मधला हा ब्रेक. मग आपण या हायड्रोजनचं तसंच घेऊ शकतो. बघा इथे हे हायड्रोजन सेकंडचं, आणि आपल्याला मिळालंय सेकंड स्ट्रक्चर. मग तसं आपण या थर्ड हायड्रोजनचंही बघू शकतो. बघा इथे दिसते हा थर्ड हायड्रोजन रिमूव्ह झालाय, म्हणजे हे मिळालं थर्ड स्ट्रक्चर. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी हे 3 अल्फा हायड्रोजन असल्यामुळे आपल्याला यामध्ये 1 by 1 रिमूव्ह करून 1, 2, 3 असे 3 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर या ठिकाणी मिळतात. 1 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर, 3 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर, आणि सॉरी सेकंड आणि थर्ड असे 3 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. पण इथिलीन किंवा इथिलीनमध्ये एकही नाही, कारण तिथे अल्फा हायड्रोजनच नाही. म्हणजेच काय याचा अर्थ? thus from this explanation it's clear that propene gives maximum structure of hyperconjugation while ethene no give any structure of hyperconjugated structure. Hence propene is more stable than that of the ethene. हे असं आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देता येईल. ओके, आता आपण दुसरा इफेक्ट, दुसरा यामध्ये आपण पार्ट बघू. दुसरा ऍप्लिकेशन्स आहे रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनच्या रिलेटिव्ह स्टॅबिलिटी द्वारे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, हायपर कॉन्जुगेशन द्वारे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आता यामध्ये रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स, प्रश्न असा येईल, एक्सप्लेन टर्शियरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन दॅट ऑफ द प्रायमरी कार्बोकॅटायन, किंवा एक्सप्लेन द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स, असा सुद्धा प्रश्न यामध्ये आपल्याला 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. मग आपण याचा आन्सर घेऊ. की यामध्ये आपल्याला पहिला पॉइंट ऍज पर दी कॅरेक्टरिस्टिक्स, तो जो असतो तो काय म्हणतो आपण की दोज मॉलिक्यूल और आयॉन्स गिव्स मॅक्सिमम स्ट्रक्चर ऑफ हायपर कॉन्जुगेशन विच इज अ मोर स्टेबल. आता टर्शियरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल दॅन दॅट द सेकंडरी. वाय टर्शियरी यूज मॅक्सिमम स्ट्रक्चर? सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन दॅट द प्रायमरी, कारण सेकंडरी गिव्स मोर स्ट्रक्चर ॲज कम्पेअर टू द प्रायमरी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पहिला पॉईंट यामध्ये मेन्शन करता येईल. बरं ठीक आहे, मग याचं एकंदरीत त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर कशी आहे बघा. टर्शियरी हा मोर स्टेबल आहे, मग सेकंडरी येतोय, मग प्रायमरी, मग मिथिल. एक्झाम्पल जर सांगायचं आपल्याला तर टर्शियरी ब्युटील, नंतर सेकंडरी प्रोपिल, नंतर इथिल आणि नंतर मिथिल. म्हणजे सगळ्यात जो लेस स्टेबल आहे तो मिथिल
त्यापेक्षा मग इथिल स्टेबल, मग त्यापेक्षा स्टॅबिलिटी वाढली ती सेकंडरी प्रोपिल ग्रुपची, आणि मग वाढली यामध्ये टर्शियरी ब्युटिलची स्टॅबिलिटी वाढली आपल्याला असं दिसेल. म्हणजे यामध्ये टर्शियरी ब्युटिल हा मोर स्टेबल आहे दॅन दॅट ऑफ दी मिथिल. म्हणजे हे कार्बोकॅटायन जे आहेत यामध्ये टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल असणार आहे. क्लिअर? कार्बोकॅटायन विच गिव्स मॅक्सिमम स्ट्रक्चर ऑफ हायपर कॉन्जुगेशन विच इज मोर स्टेबल, हे आपण ॲज पर दी डेफिनेशन और इम्पॉर्टंट पॉईंट त्यामध्ये आधारे सांगतोय. आता आपण हे थोडंसं एक्झाम्पल घेऊन स्ट्रक्चर ड्रॉ करून एक्सप्लेनेशन देऊ. बघा आता इथे हे टर्शियरी ब्युटिल स्ट्रक्चर्स आहे. या टर्शियरी ब्युटिलच्या स्ट्रक्चर्समध्ये आपण जर असा विचार केला, हा जो हायड्रोजन आहे अल्फा हायड्रोजन, हा जो रिमूव्ह केला आपण इथे, म्हणजे हा फंक्शनल आहे, हा अल्फा घेतला, हा जो रिमूव्ह केला आपण यामध्ये उदाहरणार्थ हा घेतला इथे, तर यामध्ये डबल बॉन्ड यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे दिसेल की इथे 3 हायड्रोजन जर आहे हे तिन्ही हायड्रोजन आपण इलिमिनेट करून त्यामध्ये बघू शकतो. म्हणजे स्ट्रक्चर आपल्याला जर मिळताना बघेल, एक यामधला हायड्रोजन, हे एक हायड्रोजन आपण घेतलाय, एक हायड्रोजन आपण यामध्ये दाखवतोय. म्हणजे असे आपल्याला या ठिकाणी हे 3 स्ट्रक्चर, मग याचे 3 आणि याचे 3 असे स्ट्रक्चर आपल्याला यामध्ये 9 हायपर कॉन्जुगेट स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकदा बघा, हे जे कार्बन आहे यामध्ये 3 हायड्रोजन 1 बाय 1 रिमूव्ह केले, एक, हा दुसरा आणि हा तिसरा, तर आपल्याला हे 3 स्ट्रक्चर मिळाले या CH3 ग्रुपमुळे. तसं मग या CH3 ग्रुपमुळे 3, परत या CH3 ग्रुपमुळे 3, म्हणजे आपल्याला असे टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन 9 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स असं आपल्याला क्लिअर दिसत आहे. व्हॉट हॅपन इन केस ऑफ सेकंडरी? आता सेकंडरीचे एक्झाम्पल घेतलं आपण, सेकंडरी प्रोपिल कार्बोकॅटायन. सेकंडरी प्रोपिल कार्बोकॅटायनमध्ये अल्फा कार्बन 2 आहे आणि त्यावर प्रत्येकी 3 हायड्रोजन आहे. म्हणजे इथे सुद्धा हा जर कार्बन आपण कन्सिडर केला, यावरचे 3 हायड्रोजन 1 बाय 1 रिमूव्ह होईल, तर पहिला स्ट्रक्चर फर्स्ट, सेकंड हायड्रोजन रिमूव्ह झाला सेकंड, थर्ड हायड्रोजन रिमूव्ह झाला थर्ड, असे 3 स्ट्रक्चर, आणि या CH3 मुळे परत 3, म्हणजे असे सेकंडरी प्रोपिल कार्बोकॅटायन गिव्स 6 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला हे सुद्धा यामध्ये क्लिअर झालेलं दिसते. म्हणजे टर्शियरी मध्ये आपल्याला मिळाले 9 स्ट्रक्चर, सेकंडरी मिळाले आपल्याला सेकंडरी मध्ये 6 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स. आता आपण प्रायमरी कडे जाऊ. प्रायमरी म्हणजे CH3 CH2 आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, हा झाला प्रायमरी कार्बोकॅटायन, त्याचं नाव आहे इथिल कार्बोकॅटायन. यामध्ये एकच CH3 ग्रुप असल्यामुळे फंक्शनल ग्रुपला एकच CH3 यामध्ये आहे, म्हणजे अल्फा कार्बन एकच आहे, त्यामध्ये 3 हायड्रोजन आहे, म्हणजे आपल्याला इथे किती स्ट्रक्चर मिळेल? 3. म्हणजे इथिल कार्बोकॅटायन किंवा प्रायमरी कार्बोकॅटायन गिव्स 3 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स. म्हणजे आपल्याला हे यामध्ये क्लिअर दिसतंय की टर्शियरी गिव्स 9 स्ट्रक्चर, सेकंडरी गिव्स 6 स्ट्रक्चर, while here ethyl, that means primary gives 3 structures. So according to hyperconjugation, those carbocation gives maximum structure which is more stable. So tertiary carbocation is more stable than that of the primary, that of the secondary and primary carbocation. Okay, म्हणजे असं आपल्याला हायपर कॉन्जुगेशनचा यूज करून हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर कसे फॉर्म होतात त्याचा यूज करून यामध्ये आपल्याला या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी आपल्याला काय करता येते? एक्सप्लेन करता येते. हे झालं महत्वाचं. आणि सेकंड ऍप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन or hyperconjugative effect to explain the relative stability of carbocation. ओके, चला आता आपण तिसरं ऍप्लिकेशन बघू, रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल्स. म्हणजे आपल्याला आता काय करायचंय? फ्री रॅडिकलची रिलेटिव्ह स्टॅबिलिटी यामध्ये एक्सप्लेन करायची आहे. रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल्स आपल्याला बघायचे आहे. थर्ड ऍप्लिकेशन्स ऑफ रेझोनन्स इफेक्ट, relative stability, hyperconjugation effect. Third application of hyperconjugation effect, which is explain the relative stability of free radicals. So question, explain the relative stability of free radicals. Same here, according to hyperconjugation effect, those species gives maximum hyperconjugated structure which is more stable. हे वारंवार आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये सांगायला लागेल, कारण त्याच आधारे आपण स्टॅबिलिटी एक्सप्लेन करणार आहोत. आता आपण कम्पेअर करू प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी यामध्ये.
tertiary free radical is more gives more hyperconjugated structure than that of the secondary. Secondary gives the more hyperconjugated structure than that of the primary. Thus, आता यामध्ये बघा, thus tertiary free radical is more stable than that of the secondary. Secondary is more stable than that of the primary, and primary is more stable than that of the methyl. पण यामध्ये आपल्याला प्रायमरी फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन मिथिल फ्री रॅडिकल असा जर क्वेश्चन असेल त्यामध्ये आपल्याला हा पॉइंट एक्सप्लेनेशन मध्ये मोडता येतो की एक्सप्लेन व्हाय प्रायमरी फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन दॅट ऑफ द मिथिल फ्री रॅडिकल किंवा सिंपल इथिल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन दॅट द मिथिल फ्री रॅडिकल अशा पद्धतीने. ठीक आहे. सो आपण स्टॅबिलिटी बघा. या स्टॅबिलिटीची ऑर्डर जी असणार आहे ती आहे टर्शियरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी, secondary is more stable than primary, and primary is more stable than methyl free radical. Example, tertiary example घेतला tertiary butyl, secondary propyl आणि primary example घेतला आपण ethyl free radical आणि methyl group. ओके. आता आपण एक एक्झाम्पल बघू त्यामध्ये, म्हणजे त्याचं आपण मूळ यामध्ये फ्री रॅडिकल्स घेऊ आपण टर्शियरी. आता हा टर्शियरी फ्री रॅडिकल जो आपण घेतला आहे तर यामध्ये 9 स्ट्रक्चर देतो, सेकंडरी 6 देतो आणि प्रायमरी जो 3 देतोय, त्याच्यामुळे हा जो आहे हा मोर स्टेबल आहे. धन्यवाद.